तर जाऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकूया. या तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र सज्ज झालेत व्हॉइस ऑफ धनसार. यस, धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकत होतात. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र काल आणि आज आणि तदनंतर मात्र अंतिम दिवसात आपल्याला ऐकायला मिळतील. जाऊया मॅचकडे. 3-3 षटकांच्या सामन्यात एस पी बॉईज ट्रॉफी 2024 सीझन 3 आणि आपण पाहतोय एकता ग्रुप संघ तुम्हाला विनंती करतोय की आपण लॉट्स बघण्यासाठी यायचं आहे. मनीष 11 बेलपाडा आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जर आपण पाहिलं, हां यस, आपण हे ड्रॉ टाकणार आहोत. एक संघ मात्र आपण पाहतोय पुढे जाईल आणि तदनंतर 2 संघांमधला मॅच असेल आणि तिथून जो संघ जिंकेल तो मात्र जो पुढे जाणारा संघ असेल त्याच्यासाठी अंतिम सामना आजच्या दिवसातला खेळेल. एकता ग्रुप आपण कुठेही असाल तर प्लीज या. तुम्ही येताय तिथून. आपण इथून ड्रॉची तयारी पूर्ण झालेली आहे, जिथे मात्र या स्पर्धेचे शिल्पकार शुभम दादा पाध्ये आणि एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट रबर बॉल क्रिकेटचं काय असतं ती म्हणजेच ही एस पी ट्रॉफी. पालघर जिल्ह्यातील एक अग्रगण्य स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, ज्याची वाट प्रत्येक जण अगदी आतुरतेने बघत असतो. कारण पालघरमध्ये रबर बॉल क्रिकेट भरपूर कमी झालेलं आहे. पालघर जिल्ह्यातली एक अशी स्पर्धा आहे जी दरवर्षी तुम्हाला काहीतरी नवीन घेऊन येत असते. त्याच्यासाठी अथक परिश्रम निश्चित स्वरूपात एस पी आणि त्यांचे सर्वच साथीदार आपल्याला पाहायला मिळत असतात. षटक क्रमांक चालू आहे. हार्दिक केणी आम्हाला सांगतात येत असताना की षटक क्रमांक 1चा खेळ चालू असताना चेंडू फेकून झाले 4 आणि धावसंख्या फलकावर देखील 4 आहेत. मनीष 11 बेलपाडा एकता ग्रुप आणि या सामन्यातला विनर, अशा मात्र 3 चिठ्ठ्या असतील आणि ते ड्रॉ आपण अगदी थोड्या वेळात पूर्ण करणार आहोत. आणि तत्पूर्वी या महत्त्वाच्या मॅचकडे चाललो आहे, जिथे मात्र आपण पाहतोय फलंदाज क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगलं टायमिंग जर तुमच्याकडे असेल तर सहज रीतीनं हा चेंडू ट्रॅव्हल होत असतो. इथे मात्र कर्णधार आलेले आहेत आणि आपण लॉट्स हाताळणार आहोत. इथे मात्र हा छोटा मुलगा आहे जे मात्र एक चिठ्ठी उचलणार. ती चिठ्ठी बायसाठी असेल आणि आपण पाहू शकाल मनीष 11 बेलपाडा या संघाला मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळण्याचा त्यांचा निश्चित स्वरूपात जे असतील म्हणजेच बाय त्यांना मिळालेली आहे. आणि विनर आणि एका बाजूला आपण पाहतोय एकता ग्रुप ह्यांच्यातला मात्र हा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि हार्दिक केणी आम्हाला सांगता देत आहेत की कंजूस गोलंदाजी राहिलंय. फक्त 5 धावा इथे पहिल्या षटकात आलेल्या आहेत. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे कँडी. नवीन गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहतोय. यानंतरचा सामना जर आपण पाहिला तर एका बाजूला आपण बघणार आहोत तो म्हणजेच एकता ग्रुप संघ मात्र पुढचा सामना खेळताना बघायला मिळेल. या सामन्यातला विजयी संघ तो मात्र एकता ग्रुपला मात्र निश्चित स्वरूपात पुढे 2 करणार आहे. परंतु या सामन्यामध्ये आता कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. आपण पाहतोय आई जीवदानी खोडावेपाडा प्रथमतः बॅटिंग करत असताना धावसंख्या थोडा कमी राहिल्या. संकेशचा फॉर्म बघायला मिळाला नाही. तदनंतर नितेश कदम यांचं षटक थोडंसं खर्चिक राहिलं आणि तदनंतर मात्र या स्पर्धेचा प्रवास त्यांचा थांबला गेला. इथे जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांमध्ये समन्वय संपला आणि मग एकाला कॉम्प्रोमाइज करावं लागलं आपल्या महत्त्वाच्या खेळाडूसाठी. आणि जिथून मात्र आपण पाहतोय पहिली विकेट दिवेश आणि प्रज्योतमधली झालेली भागीदारी अगदी कमी धावांची होती. परंतु आपण पाहतोय आता पहिल्या विकेटचा लॉस इथे होत असताना दिवेश बॅक टू दी डगआउट गॉन. मॅचचा ते मानकरी आहेत, परंतु टी शर्ट साईज थोडी मॅटर करते. त्या अनुषंगाने ते मैदानाच्या आतमध्ये आता ऋषिकेशला आपण पाहू शकाल. मन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूच्या नावावर देखील राहिला आहे, ज्याने मात्र
31 धावांची मात्र झंझावती खेळी आपल्याला बघायला मिळाली होती. आता षटक 3 आहेत, ज्यामध्ये जवळपास आता 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋषिकेश आलाय मैदानाच्या आत. ऋषिकेशला जी जबाबदारी दिली आहे डाऊन 1 साठी आपण पाहतोय जो खेळतोय, त्याला मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर आपण पाहू शकाल 5 वरती स्थिर. षटक क्रमांक 2 मध्ये सलग 3 चेंडू डॉट, ज्यामध्ये एक विकेट देखील बघायला मिळाली. म्हणजेच आता 3 बॉल बाकी आहेत. एकंदरीत उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी. टार्गेट तुम्ही सेट करताय, धावा मात्र येणं गरजेची भूमिका आहे. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. खेळपट्टी थोडी ओली असल्याकारणे चेंडू स्कीट होतोय. अगदी आपण पाहू शकाल लेदर बॉल पद्धतीने मात्र हा चेंडू निघतोय. खेळपट्टीवर पडल्यानंतर वेग जास्त प्राप्त करत असताना रबर बॉल क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. सलग 4 चेंडू डॉट आलेत आणि धावसंख्या फलकावरती 5 आहेत. हार्दिक किणी आम्हाला सांगता देतात जबरदस्त गुणलेखन. अगदी वेगवेगळ्या कलमांनी, चांगल्या शाईननी मात्र ते रेखाटत आहेत. त्यांच्या सुंदर हस्ताक्षराने मात्र हे गुणलेखन देखील 5 दिवस आपल्याला बघायला मिळणार आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पंच दर्शवत आहेत या सीटचं व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं मात्र एक धाव पुढे सरकते. सिंगल डिजिटमध्ये आपण पाहतोय. 10 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि आत्तापर्यंत धावसंख्या फलकावरती आहेत 6. म्हणजेच आणखीन धावा येणं अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. पुढचा मॅच, या सामन्यातला विजयी संघ एका बाजूला एकता ग्रुप यांच्यामधलं एक चांगलं कडवं संघर्ष आपल्याला बघायला मिळेल. परंतु या मॅचमध्ये गोलंदाजी करणारा संघ हावी झालाय. जिथे आपण पाहतोय जय श्रीराम एन्जॉय हा संघ टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजीचा निर्णय का घेतो आहेत, तर त्यांची निश्चित स्वरूपात ते उत्तर मैदानाच्या आतमध्ये की गोलंदाजी ही आमची ताकद आहे. खऱ्या अर्थानं फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम ज्यांनी मात्र केलंय. पहिल्या षटकात हर्षल आले, चांगली गोलंदाजी राहिली, 5 धावा खर्च केल्या. आता मात्र जर आपण पाहिलं तर स्वप्नील देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. चेंडूला मात्र समोरच्या दिशेने खेळलं. लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरसावतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पंचांनी बोट उचललंय आकाशाकडं. एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजाला परतीचा प्रवास निश्चित. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सतीशला आपण पाहू शकाल. ऋषिकेश मागच्या मॅचचा हिरो आता मात्र स्ट्रायकिंग एंडला भरपूर उशिरानंतर आलाय. दुसऱ्या षटकाच्या 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता 2 षटकं तब्बल संपली गेली आणि तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल तो त्याच्या या इनिंगचा पहिला चेंडू असेल असं बघायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय प्रमोद, हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती 7 वरती स्थिर आहेत. थोडंसं संत झालंय धावफलक. इथून वेग द्यावा लागेल. बॅकफूट पंच करायचा होता, बॅकफूटमधून पुल करायचा होता, परंतु आपण पाहू शकाल बॅट आणि बॉलमधलं व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. 2 धावा मिळतील इथे देखील आणि आपण पाहतोय 1 शॉट पंचांनी मात्र तिथे दर्शवलंय. म्हणजेच क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. तुम्ही रन पूर्ण करत असताना जी मात्र क्रीज आहे त्याच्या पुढे बॅट पोहोचली पाहिजे, तिथे मात्र पंच अतिशय सुंदर पद्धतीनं कामगिरी त्यांची बजावत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या इथून फक्त 1 पुढे सरके. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 8. आणखीन चेंडू बाकी आहेत. या षटकातले 5 येणाऱ्या काळात या 5 चेंडूंमागे टार्गेट कितीचं समोर असेल, गोलंदाजी करणारा संघ सांगेल की इथून आपल्याला विकेट मिळाले नाही हरकत नाही, फक्त डॉट चेंडू असायला हवे. फलंदाजी करणारा संघ इथून सांगेल की आपल्याला 2 षटकार कसे शोधता येतील. आणि जिथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी खोलातला बॉल होता, समोरच्या दिशेने खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. सिंगल मिळतंय आणि ऋषिकेशला आपण पाहतोय दुसरीचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय पंच वॉर रूम मध्ये येत आहेत. इथे देखील 1 शॉट. म्हणजे तुम्ही 2 धावा ज्या पूर्ण पळून केल्या त्याला आता महत्त्व देता येत नाही. पंचांनी पुन्हा एकदा तिथे पाहिलं आणि इथे 1 शॉट असं मात्र सिग्नल आलाय. वॉर रूम मध्ये रनआउटसाठी पंच आपल्यासोबत जोडले जातील. नितेश कदम सर, थोडासा प्रवास त्यांचा थांबला गेला, परंतु आता पुन्हा एकदा पंचांच्या भूमिकेत. नॉट आउट, सेफ. फलंदाज मात्र तिथे पोहोचल्या, परंतु धावसंख्या फक्त 1 मिळेल.
चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच हार्दिक 2 आणि धावसंख्या फलकावरती 9. मी मगाशी देखील उल्लेख केला, गोलंदाजी करणारा संघ विकेट कसे मिळतील याकडे जाणार नाही, चेंडू डॉट कसे फेकता येतील ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असेल तर फलंदाजी करणारा संघ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश आहे ते 2 षटकार एक्सपेक्ट करतात डगआउटमधून आणि आता ते 2 षटकार बघायला मिळतील की नाही मिळतील या अनेक गोष्टी आहेत आणि चेंडू मात्र 4 बाकी आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रमोद तयार. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक पडतायत घसरतायत आणि आपण पाहू शकाल हा चौकार आलाय. ऋषिकेशनं संकट काळात खेचलेला हा चौकार अत्यंत महत्वाचा होता आणि इथे मात्र मिळालाय चौकार. 4. डबल डिजिटमध्ये भरपूर उशिरानंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचते 13-15 चेंडूंचा खेळ तब्बल पूर्ण झाला. एकंदरीत तिसरं षटक आणि 3 चेंडू फेकलेत, आणखीन 3 बॉल येणं बाकी आहेत. 13 धावा या धावफलकावरती आहेत. ऋषिकेशच्या बॅटमधून एक अत्यंत महत्त्वाचा चौकार, कठीण काळात संघर्षाचा चौकार, आणखीन 3 बॉल आहेत. यावेळेस आपण पाहू शकाल ऑन साईडला प्रहार करायचा होता, एक एक धावेला महत्त्व देत असताना ऋषिकेशने मात्र इथे बाईकचे संकेत पंच दर्शवतात, परंतु एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती आपण जर तपासून पाहिली तर 14. आणखीन येणाऱ्या काळात 2 चेंडूंचा खेळ बाकी. या 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय या सामन्यातला विजयी संघ एका बाजूला एकता ग्रुप संघ रेडी झाल्या, वॉर्मअप करतायत की आपला प्रतिस्पर्धी कोण आहे या मॅचकडे त्यांचं लक्ष देखील तेवढंच बारकाईने आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला आहे, क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि फिल्डिंग स्किल जर आपण पाहिले तर अगदी पायाने देखील फील्ड करतायत, तिथे पडतायत, पुन्हा उठतायत, फेकी येत आहे. 2 पूर्ण झाल्यात, तिसरीचा प्रयत्न राहील का? ऋषिकेशकडे स्ट्राईक असावी असं इथून वाटतंय आणि खऱ्या अर्थानं 3 धावा मात्र पूर्ण झालेल्या आहेत. ऋषिकेशकडे स्ट्राईक देखील आली. आता उर्वरित एक बॉल आहे, या बॉलमध्ये निश्चित स्वरूपात जर एक मोठा फटका बघायला मिळाला तर गोलंदाजी जर तुमची धारदार राहिली तर त्या धावा देखील तुम्ही 25-23 धावा डिफेंड करू शकता, परंतु हा चेंडू अत्यंत महत्त्वाचा आहे. टार्गेट सेट तुम्ही करताय, आता फलकावरती 17 आहेत आणि अगदी शेवटचा बॉल बाकी असणार आहे. या शेवटच्या बॉलचा खेळ देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. ऋषिकेश आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ त्याने केलाय. 5 चेंडूंचा खेळ करत त्याने 9 धावा कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे संघासाठी. इथे देखील आपण पाहतोय सिंगल पूर्ण होईल आणि आता 2 शॉर्ट रन मिळाले होते, त्या अनुषंगाने ऋषिकेशने आता अगदी खोलमध्ये जाऊन क्रीजमध्ये बॅट पूर्ण केली आणि तदनंतर ह्या 2 धावा फलकावरती अर्जित झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते त्या म्हणजेच 19-20 धावांचं असं हे टार्गेट. क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग सामने देखील चांगल्या चुरशीचे बघायला मिळत आहेत आणि हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. जर चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी राहिली तर सामन्याचं समीकरण कधी कुठे बदलेल याचा नेम नाही. 18 मध्ये 20 ह्या धावांचं असं आपल्याला गणित पाहायला मिळतं. काय होतील या घडामोडी पुढच्या इनिंगमध्ये
24च्या क्रिकेटच्या महासंग्रामध्ये पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. येणाऱ्या महिन्यामध्ये एक मोठी बातमी या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल आणि ती सर्वांसाठी सुखदायक असेल. निश्चितच आमूलाग्र बदल कसे होत आहेत त्या अनुषंगानं आणि त्याचा उल्लेख मी आत्ता करणार नाही आहे. योग्य वेळेला ती ब्रेकिंग न्यूज तुमच्या कानावरती पडेल, प्रत्यक्ष बघायला देखील मिळणार आहे. सुरुवातीला सामना जय श्रीराम एन्जॉय आणि पवन सूत या दोन संघादरम्यान प्रोलिंक स्पोर्टच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जे आहेत, दर्दी प्रेक्षक, क्रीडा शौकीन या ठिकाणी क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. 20 धावात डिपेंड करायचं आव्हान पवन सूतच्या संघाच्या गोलंदाजासमोर आहे. तर जागृत 50 धावांची अप्रतिम खेळ, 51 धावा कुठल्या होत्या, तिसरे अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेत त्यांनी नोंदवलं. काय जबरदस्त बॅटिंग केली होती मैदानाच्या चारही बाजूला. त्याचबरोबर सुप्रीमबरोबर एक मोठी भागीदारी रचली गेली या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट भागीदारी. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले, हल्ला चढवलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वीपणे आपण पाहू शकता. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावाने जागृतने आपलं खातं खोललंय. या जागृतनं जेव्हा 51 धावा ठोकल्या होत्या, एकूण 4 षटकार त्याच्या बॅटमधनं 7 षटकार त्याच्या बॅटमधनं आले, त्या 5,000 रुपयाचं पारितोषिक देखील त्याला प्राप्त झालं होतं. अप्रतिम बॅटिंग. शुभमजी पाध्ये या संपूर्ण स्पर्धेतील शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात आलं. अनिकेत पाध्ये, चैतन्य पाध्ये, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रज्योत. एका प्रज्योतनं कमाल केलेली आहे, परंतु हा प्रज्योत युवा खेळाडू आहे. बघूया काय करतोय. 2 धावा मैदानात पूर्ण होत आहेत. संघर्ष क्षेत्ररक्षकांचा. 2 धावा पूर्ण, 2 धावांनी धावसंख्या पोहोचली 4 वरती. एकता ग्रुपला प्रतीक्षा आहे येणाऱ्या मॅचची. प्रतीक्षा मैदानावरती पावसाची पण वाटते, कारण काळ्या ढगांची गर्दी आकाशामध्ये झाले. हलकीशी हवा सुटलेली आहे आणि हलकी हवा जेव्हा ढगांना स्पर्श करते त्यावेळेस त्या ढगांना आनंद होतो आणि मग कोणाला तरी वाटतं की ढगांची गाठ कोणी सोडली, ढगांची गाठ कोणी सोडली नाही, ती हलकीशी हवा काम करते आणि मग तो पाऊस जो आहे, आता हवाही वाढली. मैदानात कोणाची हवा या ठिकाणी बघायला मिळणार आहे पाहूया. ऑफ्टमच्या बाद चेंडू 20 धावा आल्या, 20 धावा धावपलकावरती आहेत. अर्थात फार मोठं आव्हान तर नाही आहे, परंतु पाऊस काल पण खैरनायक बनला होता एका संघासाठी तो पॉवर हाऊस बनला होता. त्यामुळे पाऊस हा मोठा फॅक्टर मैदानामध्ये असणार आहे. धावपलकावरती एकूण धावा आहेत 4. 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 20 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत, स्ट्रायकर फलंदाज जागृत. ऑन साईडला फटका खेळ आहे, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. बघूया काय घडतंय. झेल टिपला गेलाय का? झेल टिपला गेलेला नाहीये. बँक बॅलन्स फक्त 20 आहे, म्हणजे बँक बॅलन्स कमी आणि खर्च जास्त होतोय. क्षेत्ररक्षण खराब होतंय. इथे तुम्हाला धावा वाचवायचे, झेल टिपायचे आहेत, झेल पकडायचे आहेत, तरच तुम्ही या 20 धावा डिपेंड करू शकता. हलकी हवा आली, वाटत होतं की मोठा पाऊस येईल, परंतु मोठी हवा आली आणि ढग जे आपल्या बरोबर मैदानाच्या वरती होते ते थोडे पुढे सरकलेत. धावपलकावरती धावा 6. गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत पुन्हा एकदा सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. चांगला फटका, अप्रतिम मनगटाचा सुंदर वापर, कलात्मक फटका, फायनलच्या दिशेने चौकार. सज्ज राहायचं पुढच्या सामन्यासाठी. श्रीराम एन्जॉय आणि पवन सूत या दोन संघादरम्यान सुरू असलेली एक चांगली लढत आपण पाहतोय. जोरदार अपील केले, परंतु पंचांवर कुठला प्रभाव नाही. 1 धाव मिळणार आहे. लेग बायचा इशारा करत असताना पंच. धावपलकावरती एकूण धावा होत आहेत 11. 9 धावांची आवश्यकता. अजूनही 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. SP बॉयज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. हे रंगात रंगूया, या वेडीच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया. SP बॉयज ट्रॉफी 2024च्या साथीने. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. वाईट बॉलचा इशारा. धावपलक दबा 12. 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता.
जय श्रीराम एन्जॉय संघानं अप्रतिम कामगिरी केली, विशेष करून जागृत हुकमतचं एक काय अप्रतिम कामगिरी केली. आणि यावेळेला पाहू शकता मनाचे यावेळेला समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा ती टीम आपण दाखवूया. कॅमेरामॅन त्या दिशेने जातील. झेल पकडला गेलाय का? झेल पकडला गेलाय, अप्रतिम झेल. फलंदाज यावेळेला फेल. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय एन्जॉय संघाला. अनिकेत आणि चैतन्य या ठिकाणी दाखल होतात, त्यांचंही स्वागत आहे. म्हणजे तुम्ही एका राजवाड्याचे राजे पाहिले असतील, परंतु बेडीमध्ये आल्यानंतर तुम्ही मनाचे राजे बघणार. मनाचे राजे आता टीम अर्थात कॅमेरेमॅन त्या दिशेने गेले होते. फलंदाज जागृत बाद झालाय, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पवनसूर संघासाठी मोठा बळी मिळालेला आहे, मोठा विकेट त्यांना मिळाला. नवीन बॅटर मैदानावरती प्रमोद क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल. आत्ता आपण षटकाचा विचार व्हाईट बॉल आणि विकेट आहे, याचा अर्थ अजूनही 11 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्याकरता आपण बघितलं तर 8 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर उसळ घेणारा चेंडू ऑफ टर्मच्या खूपच बाहेर. दिशाईन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा. धावपलकरती धाबा एकूण 13. 7 धावांची आवश्यकता. 20 धावांचं आव्हान जय श्रीराम एन्जॉय संघासमोर. एकता ग्रुप कॅप्टन आपण समालोचन कक्षाकडे यायचे. एकता ग्रुप कॅप्टन थर्ड पॉईंट कव्हर इष्ट कव्हर. एक लॉंगऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कट करण्याचा प्रयत्न. पाऊस थांबलाय. म्हणजे एक वेळ असं वाटत होतं की आकाशात काळ्या ढगाने जी गर्दी केली त्यामुळे निश्चितच इथे प्रचंड मोठा पाऊस पडेल, परंतु तसं काही घडलं नाही आहे. थोडी नशिबाची साथ श्रीराम एन्जॉय संघाला मिळते आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रतीक. टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर. सातिक राजापूरकर आमच्या बाजूला बळतायत, हात करतात. समांतर धावा येतात. अवांतर मिस्टर एस्ताना धावसंख्या पोहोचली ती एकूण 14 वरती. 6 धावांची आवश्यकता. एकता ग्रुपचा कर्णधार या ठिकाणी दाखल झालाय, त्यांचं स्वागत आहे. तयार आहेत. त्यानंतर जो संघ विजय होईल तर विजय संघाचा कर्णधार लगेच टॉस बॉक्समध्ये येईल, कारण आत्ता 5:23 झालेत. वेळ अत्यंत महत्त्वाची. राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफ टर्मच्या बाद चेंडू ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. लेंथ खूप चांगली आहे, दिशा चांगली आहे. चेंडू आपण बघितलं उसळी घेतोय, परंतु चेंडूच्या रेषेत येऊन खेळणं गरजेचं आहे, ते घडत नाही मैदानावरती. त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. धापलका धाबा 14. 20 धावांचं आव्हान जय श्रीराम एन्जॉय संघासमोर. ऑन साईड लॉग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट स्क्वेअर लेग आणि फाईन लेग 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत. फुलटॉस चेंडू आहे, खराब चेंडू आहे. भीमर चेंडूची नोंद या ठिकाणी केली जाईल. ओव्हर थ्रो झालेला आहे, त्यामुळे या 2 की 3 पाहूया. अजूनही चेंडू सापडलेला नाहीये. अर्थात एक आपण पाहू शकता मैदानावरती 9 बॉलचा इशारा झाला. 2 धावा पूर्ण झाल्या. 3 धावा या ठिकाणी मिळतील. जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता आहे. 7 बाज आणि ताज 3 धावा. 3 धावांची आवश्यकता. विजयावरती शिक्कामोर्तब करण्याकरता फटका चांगला ऑनसाईडला खेळलाय, परंतु बघूया जातो का सीमारेषेच्या दिशेनं. लॉकॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल एकेरीने. आता विजय पथावर आरूढ होईल का? 2 धावांची आवश्यकता. अर्थात विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना जय श्रीराम एन्जॉयचा संघ. 2 धावांची आवश्यकता. चेंडू भरपूर शिल्लक आहेत, कारण यानंतर आणखीन एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकरेनला फलंदाज प्रमोद व्यक्तिगत 3 या धावसंख्येवरती खेळतोय. स्वप्नील अर्थात स्वप्नील या स्ट्रायकरेनला आहे, प्रमोद नॉन स्ट्रायकरेनला. हा डॉट चेंडू आहे. डॉट चेंडू देखील महत्त्वाचे आहेत. दुसऱ्या बाजूला विकेट पाहिजेत, आणि यावेळेला विकेट 1 2 3 सातत्यानं तुम्हाला विकेट येणं गरजेचं आहे. ठराविक अंतरानंतर विकेट पहिल्या षटकापासून पडणं गरजेचं, तसं घडलं नाही आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. षटकाची समाप्ती. 12 चेंडूचा खेळ. 12 चेंडूमध्ये धावपलकरती एकूण धावा आहेत 18. 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. शुभम पांडे प्रेझेंट SP ट्रॉफी 2000.
तुमचं पूर्ण होईल ड्रीम. पाऊस आला मैदानावरती. हे स्वप्न साकार करण्याकरता निश्चितच एन्जॉय संघ सज्ज आहे. पाऊस येते, पाऊस जातोय. ओहो, क्षेत्ररक्षक पाहू शकता आपण अगदी जवळ आणून ठेवलेत, कारण 2 धाबा डिपेंड करत त्यासाठी प्रयत्न चालू आहे पवनसूत संघाचा. 5 चेंडू 2 धाबांची आवश्यकता. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधी देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. मैदानावरती 5 चेंडू आणि 2 धाबाचं समीकरण आहे. एक धाव देखील महत्वाची असणार आहे, एक डॉट बॉल देखील महत्वाचा असणार आहे. मंगेश, पाऊस यावेळेला तुमच्या मदतीला धावणार का पाहूया. चांगला फटका केला, अप्रतिम फटका. 1 धाव मिळणार आहे. डायरेक्ट हिट. ओ, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. आणि आता हा थ्रो चांगला आहे का? थ्रो चांगला नाहीये. एन्जॉय संघानं सामना खिशात घेतलेला आहे. पवनसूत संघाचं यावेळेला आव्हान संपुष्ट देते. विजय संघाचं मनापासून अभिनंदन. जास्त वेळ घेणार नाही. या सामन्याचा मनाचा पुरस्कार आपण लगेच जाहीर करणार आहोत. आणि त्याचबरोबर पवनसूत संघ पराभूत झाला, त्यांना या ठिकाणी त्यांचे मनापासून धन्यवाद असतील. या स्पर्धेत सहभागी झालात तर एकता ग्रुपचा कॅप्टन देखील आमच्याबरोबर आहे. पहिल्यांदा मी विनंती करेन, जागृत आपला कॅप्टन पाठवा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. पवनसूत, थँक्यू सो मच. तोपर्यंत डीजे कुंदनला आपण ऐकूया आणि लगेच टॉस का बॉस.